आजचा न्यू टॉपिक आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. काय आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आता नेमकं परम्युटेशन काय असतं आणि कॉम्बिनेशन काय असतं ते समजून घ्या. तर पहिले कॉम्बिनेशन काय आहे ते समजून घ्या. कॉम्बिनेशन म्हणजे फक्त सिलेक्शन. काय सिलेक्शन. कोणत्याही ऑब्जेक्टला जर तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं तेव्हा काय वापरतो आपण सिलेक्शन. व्हॉट इज परम्युटेशन? सिलेक्शन प्लस अरेंजमेंट. काय सिलेक्शन प्लस अरेंजमेंट. आता एक कसं, आता सपोज 15 लोक आहेत, मला त्याच्यापैकी क्रिकेटची टीम सिलेक्ट करायची. काय करायची? क्रिकेट टीम. क्रिकेट टीम जर सिलेक्ट करायची तर मला 15 पैकी किती लोक लागणार आहे? 11. तर 15 CL. मग इथे काय वापरलं आपण? कॉम्बिनेशन. मला फक्त सिलेक्ट करायचं. जर मी म्हटलं तर मला राष्ट्रगीताला उभा करायचं, यांना कशाला उभा करायचंय? राष्ट्रगीत. राष्ट्रगानाला जर मला त्यांना उभा करायचं तर मला सांगा, पहिली पोझिशन तर फिक्स आहे, कोणाची आहे? कॅप्टन. आणि सेकंड पोझिशन पण फिक्स आहे, कोणाची आहे? व्हाईस कॅप्टन. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, ही काय झाली? अरेंजमेंट झाली. ही काय झाली? अरेंजमेंट. मग तेव्हा काय यूज करतो आपण? परम्युटेशन. तेव्हा काय यूज करतो आपण? परम्युटेशन. लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. ठीक आहे. आता नेक्स्ट, हे झालं परम्युटेशन आणि हे झालं कॉम्बिनेशन. आता महत्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन घ्या की पहिले फॅक्टोरियल असतो. काय असतं? फॅक्टोरियल. तर 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे किती? 5 into 4 into 3 into 2 into 1. लक्षात ठेवा. नंतर 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे किती? 4 into 3 into 2 into 1. नेक्स्ट 3 फॅक्टोरियल म्हणजे किती? 3 into 2 into 1. आता 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल हा 1 असतो आणि 1 फॅक्टोरियल पण किती असतो? 1 असतो. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात समजून घ्या पहिले. आता सपोज तुम्हाला दिलेलं आहे 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. बरेच मुलं काय करतात? 3 1 जा 2 जा. 2 फॅक्टोरियल किती? 2. नाही, हे पूर्णतः चुकीचं आहे. तर 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल जर दिलेलं आहे तर 6 फॅक्टोरियलला कसं लिहिणार? 6 into 5 into 4 into 3 to 1 म्हणजेच किती? 3 फॅक्टोरियल अपॉन 3 to 1 म्हणजेच 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. यांचं मल्टिप्लिकेशन जे येईल ते तुमचं काय असणार आहे? फायनल सोल्युशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितली मी तुम्हाला? फॅक्टोरियल. हे झालं फॅक्टोरियलची कन्सेप्ट. परम्युटेशन. परम्युटेशन म्हणजे काय? एखाद्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आणि अरेंज करायचं. व्हॉट इज कॉम्बिनेशन? ओनली सिलेक्शन. फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं, एखाद्या गोष्टीला फक्त काय करायचं? तुम्हाला सिलेक्ट करायचं, त्याला म्हणतो आपण परम्युटेशन. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, पहिले समजून घ्या. परम्युटेशन. आता परम्युटेशनचा फॉर्म्युला काय तो पण समजून घ्या. NPR is equals to n फॅक्टोरियल अपॉन ह्या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजेच काय? n minus r फॅक्टोरियल. हा फॉर्म्युला कशाचा आहे? परम्युटेशनचा. कशाचा आहे? परम्युटेशन. लक्षात ठेवा. आणि कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे NCR is equals to n फॅक्टोरियल अपॉन n minus r फॅक्टोरियल into r फॅक्टोरियल. हा कशाचा आहे? फॉर्म्युला कॉम्बिनेशन. लक्षात ठेवा. आता मग 15 CL म्हणलं कसं लिहिणार सांगा? 15 फॅक्टोरियल अपॉन 15 मधनं 11 गेले किती? 4 फॅक्टोरियल इंटू 11 फॅक्टोरियल. हा कशाचा फॉर्म्युला झाला? कॉम्बिनेशनचा. लक्षात ठेवा. कॉम्बिनेशन आणि परम्युटेशन. परम्युटेशन मध्ये इथे r फॅक्टोरियल नाहीये, इथे कॉम्बिनेशन मध्ये इथे r फॅक्टोरियल आहे. त्या गोष्टी लक्षात ठेवा. आता महत्वाचा पॉइंट आहे फंडामेंटल प्रिन्सिपल. काय? फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग. ऑफ काउंटिंग. फर्स्ट आहे ऍडिटिव्ह प्रिन्सिपल. आता ऍडिटिव्ह प्रिन्सिपल काय असतो ते पण समजून घ्या. सपोज हे A एक लोकेशन आहे आणि हे B एक लोकेशन आहे. सपोज इथे मी राहतो आणि इथे माझी वाईफ राहते. मला इथून इथपर्यंत जायचंय.
ठीक आहे. तर माझ्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. एक तर मी बाय फ्लाईट जाऊ शकतो, या बाय मी ट्रेन जाऊ शकतो, या मी रोड जाऊ शकतो. तर माझ्याकडे फ्लाईटचे 2 ऑप्शन्स आहेत. फ्लाईटमध्ये कोणकोणते ऑप्शन आहे? एक जेटचा आहे आणि एक एअरचा आहे, एअर इंडिया कंपनी. ठीक आहे. ट्रेनने माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर मी लोकल ट्रेनने जाऊ शकतो, लोकल सपोज कोणती घेतात, जनशताब्दी घ्यायची, काहीतरी नाव घेऊन टाका, काय फरक पडत. बाय रोडने जायला माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत. एक तर मी बाय कार जाऊ शकतो, या बाय बस जाऊ शकतो, या बाय बाईक जाऊ शकतो. तर मला ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत जायचं तर माझ्याकडे नंबर ऑफ वेज किती, नंबर ऑफ वेज किती टू ए टू बी, काउंट करा. 1 2 3 4 5 6 7, म्हणजे माझ्याकडे किती वेळ टोटल 7. आता तुम्ही विचार करत असाल सर तुम्ही काउंट का केले. सगळ्यात पहिला प्रश्न, एक तर मी जर समजा मी ठरवलं मला कारने जायचं तर मी एक तर कार मध्येच राहील. मी बस मध्ये असू शकतो का? नाही. मी बाईकवर असू शकतो का? नाही. मी कोणत्याही एका गोष्टीमध्ये असलो तर एकाच गोष्टीमध्ये असणार. समजा फ्लाईट मध्ये कोणत्या फ्लाईट मध्ये, मी समजा जेटवेच्या फ्लाईट मध्ये, तर जेटवेच्या फ्लाईट मध्ये म्हणजे मी त्याच फ्लाईट मध्ये असणार. मी दुसऱ्या याच्यामध्ये दिसू शकतो का तुम्हाला? नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला ऑर असा शब्द येतो, ऑर किंवा याने जायचंय किंवा याने जायचंय, तेव्हा काय वापरतात? ऍडेटिव्ह प्रिन्सिपल वापरतात. काय वापरतात? ऍडेटिव्ह प्रिन्सिपल. लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि मल्टिप्लिकेटिव्ह प्रिन्सिपल. आता मल्टिप्लिकेटिव्ह प्रिन्सिपल केव्हा वापरतात? सपोज ए आणि बी, ए टू बी जायला सेम प्रोसिजर. सपोज बी टू सी, मला एका व्यक्तीला भेटायला जायचंय, माझा मित्र आहे तिथे, पण बी टू सी ला जायला फक्त ट्रेन आणि रोडच आहे, माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाही. मग मला सांगा याचे किती नंबर ऑफ वेज आहे मला जाण्यासाठी? 7. आणि ट्रेनला किती आहेत? 2. आणि रोडला किती? 5. म्हणजे हे नंबर ऑफ वेज किती आहेत? 5. तर यांचं काय करावं लागेल मला? मल्टिप्लिकेशन. तर आता माझा किती? 35. तर फायनल सोल्युशन किती? 35. आता तुम्ही विचार करता असाल सर तुम्ही मल्टिप्लिकेशनच का केलं? इकडे बघा, ए टू बी मी समजा जेटवे ने गेलो, बरोबर आहे, आणि बी टू सी जर मी ट्रेनने गेलो, समजा लोकल ट्रेनने गेलो, जेटवेने गेलो किंवा कशाने गेलो, आता इथं लोकल होती, आता कशाला जाईल मी? कशाने जाईल? मी जनशताब्दीने जाईल. सपोज मी आता एअरने गेलो तर मला कशाने जावं लागेल? लोकलने जावं लागेल. मी जर एअरने जर गेलो तर मला कशाने जावं लागेल? जनशताब्दीने जावं लागेल. म्हणजे असे नंबर ऑफ वेज मल्टिप्लाय होतात. त्याच्यामुळे काय वापरतो आपण इथं? मल्टिप्लिकेटिव्ह प्रिन्सिपल. ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवायच्या. ऑर शब्द आला आणि अँड शब्द आला, अँड आला तर मल्टिप्लिकेटिव्ह. लक्षात ठेवा बघा, इथे अँड आला, ए टू बी अँड बी टू सी, तेव्हा काय वापरलं आपण? मल्टिप्लिकेटिव्ह आणि ऍडिटिव्ह. जेव्हा फक्त ऑप्शनल होते, ऑर मला याने जायचंय किंवा याने जायचंय किंवा याने जायचंय, तेव्हा आपण काय वापरलं? ऍडिटिव्ह प्रिन्सिपल. या खूप महत्वाच्या गोष्टी, केव्हा वापरायचं हे कळण्यासाठी हे एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे वॅकंट स्पेसेस. सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे हा. तुम्हाला आला म्हणजे सगळं आलं. आता वॅकंट स्पेसेस काय, केव्हा वापरायचं वॅकंट स्पेसेस? सपोज मी काही नंबर दिलेले आहेत 1, 2, 3, 4, आणि मला यांचा वापर करून किती 3 डिजिट नंबर बनवायचे. यांचा वापर करून कोणते डिजिट बनवायचे? 3 डिजिट नंबर बनवायचे. तर 3 डिजिट बनवायचे म्हणजे किती वॅकंट स्पेसेस ड्रॉ करावं लागते मला? 3 वॅकंट स्पेसेस. 1 2 3. तर मला सांगा माझ्याजवळ पहिल्या पोझिशनला फिल करण्यासाठी किती जागा आहेत? 4 जागा आहेत. आता हे म्हटलं मी विदाउट रिपिटेशन. काय म्हटलं मी? विदाउट रिपिटेशन. विदाउट रिपिटेशन म्हणजे तो शब्द पुन्हा रिपीट झाला नाही पाहिजे. तर मला सांगा याच्यापैकी किती जागा फिल करू शकतो मी? ते 4. सपोज मी कोणती पण एक जागा फिल केली, ती जर फिल केली तर मला सांगा ती पुढे रिपीट येईल का? नाही. मग एक कमी झाली म्हणजे इथे किती येणार? 3. यातली पुन्हा एक कमी झाली म्हणजे इथे पोझिशन किती येतील? 2. मग काय? 4 × 3 × 2. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सोबत तुम्ही हे लिहितायत पण आम्ही भरोसा कसा ठेवायचा? बघा, फॉर एक्झाम्पल आपण नंबर घेतले 1, 2, 3, आणि मला 2 डिजिट नंबर बनवायचे. किती डिजिट बनायचे? 2 डिजिट विदाउट रिपिटेशन. काय म्हटलं मी? विदाउट रिपिटेशन. मग मला सांगा काय होईल? पहिल्या पोझिशनला किती फिल करू शकतो? 3. आणि दुसऱ्या पोझिशनला एक कमी होईल म्हणजे 2. 3 2 किती? 6. आता 6 उत्तर येतं का नाही चेक करायचं. मग पहिले 1 फिल केला तर 2 येईल,
1 फिल केलं तर इथे 3 येईल, नंतर इथे 2 फिल केलं तर इथे 1 येईल, 2 फिल केलं तर इथे 3 येईल, नंतर 3 फिल केला इथे किती येईल 1, आणि 3 फिल केलं तर इथे किती येईल 2. काउंट करा 1 2 3 4 5 6, वी गेट सेम सोल्युशन. तुम्ही किती हे करा, लक्षात ठेवा कधी पण. हे कशासाठी झालं, विदाउट रिपिटेशन. काय सांगितलं, विदाउट रिपिटेशन. आता रिपिटेशन अलाउड म्हणलं मी, काय म्हटलं, रिपिटेशन इज अलाउड. आता मला सांगा, रिपिटेशन जर अलाउड आहे तर तो लेटर मी पुन्हा यूज करू शकतो ना, तो लेटर मी काय करू शकतो, पुन्हा यूज करू शकतो. मग मला सांगा, पहिल्या पोझिशनला किती राहतील 4, दुसऱ्या पोझिशनला किती राहतील 4, आणि तिसऱ्या पोझिशनला पण किती राहतील 4. आणि की मी तो डिजिट, एक डिजिट रिपीटेड वापरू शकतो, तर तो ऍज इट इज लिहायचा, तो 4 into 4 into 4, 16 4 जा 64, उत्तर किती आलं 64. आता तुम्हाला प्रश्न बसला असेल की सर तुम्ही रिपीटेड म्हटलं तर ते कसं होईल, बघा आपण इथे पण घेऊया, काहीच हरकत नाही. आता इथे उत्तर काय सांगा बरं का, इथे पहिली पोझिशन किती फिल करू शकतो 3, आणि दुसऱ्या ठिकाणी पण किती 3, तो 3 3 चा कितना बच्चो 9. आता 9 उत्तर आलं पाहिजे, हे तर नंबर येणारच, 1 1 एक येऊ शकतो, बरोबर आहे, रिपिटेशन अलाउड आहे ना, 2 2 एक येऊ शकतो, आणि 3 3 येऊ शकतो, क्योंकि रिपिटेशन अलाउड आहे. हे तर 6 झाले, आणि त्याच्यामध्ये या कंडिशन ऍड करा, म्हणजे टोटल किती झाले तुमचे 9. तर ही आहे गोष्ट. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, विदाउट रिपिटेशन म्हटल्यावर एक एक ने कमी करत चालायचं, आणि रिपिटेशन अलाउड म्हटलं तर ती गोष्ट रिपीट यूज करत चालायची. हा झाला एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आता काय होतं, एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला, एक्झाम्पल दिलेलं आहे, डिजिट दिलेलं आहे तुम्हाला 0, 1, 2, 3, 4, आणि तुम्हाला 4 डिजिट नंबर बनवायचा. किती डिजिट बनवायचा, 4 डिजिट नंबर बनवायचा आहे तुम्हाला. तर 4 डिजिट मध्ये काय करणार, किती वॅकंट स्पेसेस लागतील आपल्याला, 4 वैकेंट स्पेसेस लगेंगे. तो 4 वैकेंट स्पेसेस में क्या करोगे बच्चों, मुझे बोलो पहिली पोझिशन तो 0 आप कभी फिलअप नाही करू शकत. हे बघा 0 1 2 3 किती डिजिट नंबर झाला हा, 3 डिजिट नंबर झाला, कारण की 0 ला व्हॅल्यू नसते समोर. तर लक्षात ठेवा, पहिल्या पोझिशनला 0 यूज नाही करू शकत, म्हणजे आपल्याकडे पॉसिबल वेज किती आहेत 4. तर इथे किती पॉसिबल वेज आहेत 4. नेक्स्ट मला सांगा, विदाउट रिपिटेशन चालू पहिल्या, हे विदाउट रिपिटेशन कधी पण लक्षात ठेवा. नेक्स्ट मग मला सांगा, आता याच्यापैकी समजा एक नंबर फिल केला, सपोज एखाद्याने 1 फिल केला, किती पॉसिबल वेज उरले आता 1 2 3, पण आता 0 इथे वापरू शकतो ना, म्हणजे इथे पण किती वेज झाले तुमच्याकडे 4. सपोज यापैकी एक नंबर यूज केला, पुढे किती वेज राहिले तुमच्या जवळ 3, यातला पुन्हा आणखी एक यूज केला तर पुढे किती वेज राहिले 2. तो 4 4 जा 16 आणि 3 2 जा 6, तो 14 into 6 किती होतं ते लिहा तुमचं, 16 into 6, जे काय उत्तर येईल ते तुमचं फायनल सोल्युशन. पण हे कशासाठी झालं, विदाउट रिपिटेशन. बरं जर मी म्हटलं रिपिटेशन इज अलाउड, रिपिटेशन इज अलाउड, रिपिटेशन जर अलाउड म्हटलं तर मला सांगा, पहिल्या पोझिशनला तर 0 फिक्स करूच नाही शकत आपण, म्हणजे ऑब्वियस आहे तिथे किती फिल करू शकतो आपण 4 पोझिशन. पण आता रिपिटेशन अलाउड आहे तर किती गोष्टी झाल्या टोटल 5, 5 5 आणि 5, तर 125 into 4, जे काय तुमचं सोल्युशन आहे तुमचं फायनल सोल्युशन आहे. तर ही आहे स्ट्रॅटेजी कशाची, विदाउट रिपिटेशनची, रिपिटेशनची, आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट 0 येते किंवा अशा गोष्टी असते तेव्हा काय वापरतो आपण, वॅकंट स्पेसेस वापरतो. काय वापरतो आपण तेव्हा, वॅकंट स्पेसेस. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पहिले ह्या समजून घ्या वॅकंट स्पेसेस रिगार्डिंग. आता काय होतं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही जर ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या कळालं आम्हाला. आता मी जर म्हटलं की मला एक वर्ड आहे, कोणता वर्ड आहे, सपोज संदीप वर्ड घेऊन टाका, SANDIP. मला यांचं काय बनायचंय, 4 लेटर वर्ड बनवायचं. काय बनवायचंय, 4 लेटर वर्ड बनवायचं. आता मला सांगा, यांना सिलेक्शन पण करायचंय, यांना मला काय करायचंय, सिलेक्शन पण करायचंय, आणि 4 लेटर वर्ड बनवायचा आहे, सिलेक्ट करून त्यांचा वर्ड बनवायचा आहे, म्हणजे अरेंजमेंट पण आली. म्हणजे काय आली, अरेंजमेंट पण आली. मग टोटल वर्ड किती काउंट करा, 1 2 3 4 5 6, टोटल वर्ड किती मुलांनो 6, म्हणजे 6. किती वर्ड डिजिट लेटर यूज करायचे आपल्याला, त्याच्यापैकी 4 सिलेक्ट प्लस अरेंज करायचे, म्हणजे 4 6p4. तर 6p4 ला कसं लिहिणार आपण, 6 फॅक्टोरियल अपॉन 6 minus 4 इज अपॉन 2 फॅक्टोरियल. तर 6 फॅक्टोरियल किती असतो मुलांनो 720, आणि 2 फॅक्टोरियल किती असतो 2, तर हे उत्तर किती आलं 360.
तर हा फंडा आहे सॉल्व्ह करण्याचा. तुम्हाला व्हॅल्यू लर्न करायचे, 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू लर्न करा, 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू लर्न करा, 4 फॅक्टोरियलची लर्न करा, 3 फॅक्टोरियलची लर्न करा, 2 फॅक्टोरियल आणि 1 फॅक्टोरियल यांच्या व्हॅल्यूज लर्न करा. तुम्हाला काय होईल, तुमचा खूप जास्त वेळ वाचेल. काय होईल, खूप जास्त वेळ वाचेल. आता 1 फॅक्टोरियल तर 1 असतो, 2 फॅक्टोरियल 2 असतो, 3 2 6 4, मग साइन चौक 24, 24 into 5 करा. म्हणजे असं मल्टिप्लिकेशन करत चला, तुम्हाला काय भेटत चालेल, फॅक्टोरियलचे वेज भेटत चालेल. म्हणजे याच्यामुळे काय होईल, तुम्हाला जेव्हा कॅल्क्युलेशन कराल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. माझे फंडे लक्षात ठेवा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हा झाला 7 पॉईंट. तर हे लक्षात ठेवा, या व्हॅल्यू, एवढ्या व्हॅल्यू लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. आणि जर तुम्हाला जर कॅल्क्युलेशन असे हे करायचे, 6 into कसं लिहिणार याला, 5 into 4 into 3 into 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल गेट कॅन्सल, त्यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं, 360. दोन वेज आहे तुमच्याकडे, तुम्ही एकतर कॅल्क्युलेटिंग करून करू शकता किंवा ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवून करू शकता. तर लक्षात ठेवा हे कसं वापरायचं. ब्रॅकेट्स बेसिस सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता क्वेश्चन दिला जातो तुम्हाला की एक लेटर दिलेला आहे, कोणता पण लेटर घ्या, सपोज मी मंकी घेतला, आणि ते म्हणतात की याची वर्ड बनवायची तुम्हाला, जितके काय वर्ड बनतील, जितके काय वर्ड बनतील, तर त्याच्यामध्ये हा जो वर्ड आहे मंकी, हा त्याच्या डिक्शनरी मध्ये कितव्या नंबरला आहे, काय डिक्शनरी मध्ये कितव्या नंबरला आहे, सगळ्यात पहिली पोझिशन. पहिले याला अल्फाबेटिकली लिहायचं. अल्फाबेटिकली कोणता लेटर पहिले येईल सांगा बरं का, मंकी शब्दापैकी अल्फाबेटिकली कोणता लेटर पहिले येईल, E. के. नंतर कोणता येईल, M, एम. नंतर कोणता येईल, MM, N, नंतर ओ, O, नंतर वाय. O, हा, Y. मला सांगा पहिला कोणता आता व्हॅकंट स्पेसेस किती लागतील तुम्हाला, 5 डिजिटच वर्ड बनेल तुमचं. तर पहिली कोणती पोझिशन फिल करणार सांगा, के. के फिल केल्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन किती सांगा, ऑप्शन किती आहेत, 4. म्हणजे इथे 4 फिल करणार, एक कमी होणार, 3 होणार, इथे 2 होणार आणि 1 होणार, म्हणजे त्याचा अर्थ किती आहे, 4 फॅक्टोरियल. कळलं इथपर्यंत. नेक्स्ट, आता के ची पोझिशन कट करा सध्या पुरते. आता पोझिशन कोणाची आली, एम ची, पण एम तुमचा वर्ड आला स्टॉप वर, एम ला कट करा पहिले. मी वेगळा कलर वापरतो कोणता तरी, सपोज येलो वापरला मी, एम कट केला, आता एम तर फिल झालेला आहे. आता मी सांगा अल्फाबेटिकली पहिले कोणता फिल करणार मी, अल्फाबेटिकली कोणता वर्ड फिल करणार मी, के. बट माझा एम की मंकी असा शब्द आहे, एम ओ लागेल मला, जोपर्यंत माझा ओ येईल. मग पॉसिबल वेज किती आता ते फिल करायचे, 3 फॅक्टोरियल. आता फक्त कशाला रिप्लेस करणार, के ला रिप्लेस करणार. के ला कोणत्या वर्ड रिप्लेस केला, के तर यूज केला, आता एम तर फिल केलेला आहे, मग कोणत्या शब्दाकडे येणार, एन. एन चे पण पॉसिबल वेज किती झाले, 3 फॅक्टोरियल. आता एन नंतर कोणता वर्ड आला आपला, ओ. स्टॉप होऊन जा, ते लगेच थांबायचं. एम ओ, एम ओ फिल झाला, तर ओ ला पण कट करून टाका. आता अल्फाबेटिकली पुन्हा मागे या, अल्फाबेटिकली कोणता फिल करू शकतो पुन्हा, आता इथे आपण अल्फाबेटिकली पुन्हा कोणता शब्द फिल करू शकतो आपण, आता के. पण एम ओ के माझा शब्द आहे का, नाही. पॉसिबल वेज किती झाले, 2 फॅक्टोरियल. आता के च्या पुढे कोणता शब्द येईल डिरेक्टली माझा, एन. आला शब्द माझा एम ओ एन, स्टॉप होऊन जा. आता मला सांगा अल्फाबेटिकली जर एम ओ एन झाला फिल, तर पुढे काय येणार आहे, के वाय, मग की माझा शब्द आला, तर हा किती काउंट झाला, 1. मग यांची सगळ्यांची उत्तर काढा, 4 फॅक्टोरियल म्हणजे आता किती सांगितलं मी सांगा, 24. 3 फॅक्टोरियल म्हणजे किती, 6. 3 फॅक्टोरियल म्हणजे किती, 6. 2 फॅक्टोरियल म्हणजे किती, 2. यांची ऍडिशन करा, 30 30 35 36, म्हणजे त्याची रँक किती असणार आहे, 36 रँक असणार आहे. कोणत्या वर्डची, मंकी या शब्दाची. तर याची फंडा समजून घ्या फक्त तुम्ही. पहिले काय करायचं, स्टेप वाईज जायचं. तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल घेतो जे लवकर कळेल. सपोज टेबल हा वर्ड घेतला, थोडा मोठा शब्द घेऊ, कोणता घेतला, टेबल जर घेतला, तर टेबल मध्ये काय होईल सांगा बरं. आता अल्फाबेटिकली सांगा पहिले मला, टेबल मध्ये अल्फाबेटिकली लिहायचं पहिले सगळ्यांनी. तर पहिले कोणता येईल, ए येईल, नंतर येईल बी येईल, ई येईल, नंतर एल येईल, नंतर टी येईल. इथपर्यंत कोणाला काय डाऊट. आता पुढे अल्फाबेटिकली फिल करत चाला ना. अल्फाबेटिकली कसं फिल करणार सांगा, आता नीट विचार करा. पहिले पोझिशन कशाची फिल करणार, ए ची. ए ची फिल केल्यानंतर किती वर्ड आहेत, 4 रिमेनिंग. जे ऑब्वियस याचं उत्तर किती येणार, 4 फॅक्टोरियल. नंतर ए ला रिप्लेस कशाने करणार, पुढे चला, बी ने. बी ने रिप्लेस केल्यानंतर माझे किती वर्ड झाले सांगा मुलांना, 4 फॅक्टोरियल.
बी ला कशाने रिप्लेस करणार नंतर ई ने, जोपर्यंत माझा वर्ड येत नाही तोपर्यंत. तर उत्तर किती लिहिणार आहे? 4 फॅक्टोरियल. नंतर एल हा वर्ड आला, किती वेळाने फिल करणार? 4 फॅक्टोरियल. एल नंतर माझा शब्द कोणता आला? आता टी. स्टॉप व्हावं लागेल मला. टी फिल झाला. टी फिल झाल्यानंतर अल्फाबेटिकली कोणता येणार आता सांगा? टी कट झाल्यानंतर अल्फाबेटिकली येणार ए. ए तर आला माझा शब्द, लगेच पुढच्या याच्यावर फिल करायचं. पुढचा कोणता लेटर फिल करणार? बी. बी पण आला. आता ई एल शब्द एक बनेल. एक कोणता शब्द बनेल? ई एल किंवा एल ई. मग कोणता शब्द बनेल? टी ए बी एल ई. आता माझा वर्ड स्टॉप होऊन जाईल, म्हणजे हा एक आणि हा एक काउंटिंग करावं लागेल. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 into 5 प्लस किती? 2. तुमचं फायनल सोल्युशन. 24 into 4. व्हेरी गुड. हे झालं डिक्शनरीचं वर्ड. आता ऑब्झर्वेशन करा, आपण जे शब्द घेतलेत त्यामध्ये एखादा शब्द रिपीट नव्हता. काय नव्हता? रिपीट. आता याच्यामध्ये रिपीटेड गोष्टी नव्हत्या. आता जर रिपीटेड आलं तर काय करायचं ते समजून घ्या. छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय मी. आता सपोज नंबर दिलेला 1 2 2. मला यांचे 3 डिजिट नंबर बनवायचे. किती डिजिट नंबर बनवायचे? 3 डिजिट. पण नीट ऑब्झर्व करा, मला 3 डिजिट नंबर बनवायचे म्हणजे 3 फॅक्टोरियल. पण याच्यात रिपीटेड वर्ड किती आहेत? रिपीटेड वर्ड किती? 2. म्हणजे 2 किती वेळेस रिपीटेड आहे? 2 टाइम्स. म्हणजे डिवायडेड बाय किती? 2 फॅक्टोरियल. त्याला कसं येणार? 3 into 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल गेट कॅन्सल, म्हणजे तुमचं उत्तर किती आलं? 3. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर 3 कसं काय? 3 कसं काय बनेल? बघा, 1 2 2 एक वर्ड बनेल, किंवा 2 1 2 एक वर्ड बनेल, किंवा 2 2 एक वर्ड बनेल. याच्या व्यतिरिक्त काही बनतो का सांगा आता? याच्या व्यतिरिक्त काही वर्ड बनेल का? बघा बरं का, चेकआउट. याच्या व्यतिरिक्त काही बनेल का? बघा. नाही. नाही. का नाही बनला? कारण की रिपीटेड वर्ड आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही आता सपोज ए ए आणि सपोज एम ए असा वर्ड आहे, ह्या ए ला इथं लिहिलं काय आणि ह्याला ए ला इथं लिहिलं काय, काही फरक पडणार आहे का? त्या शब्दाचा अर्थच नाही बदलत. तसंच ह्या नंबरचा पण अर्थ नाही बदलत, लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी ते समजून घ्या. आता सपोज वर्ड घेतला मी, कोणता शब्द घेतला? मॅथमॅटिक्स. वर्ड काउंट करा, किती शब्दात काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे किती फॅक्टोरियल? 11 फॅक्टोरियल. किती वर्ड बनतील ह्या शब्दाचे ते चेक करतोय आपण. आता एम किती वेळेस आहे बघा, एम किती वेळेस आहे? डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. आणखी कोणता लेटर बघा, ए किती वेळेस आहे? ए पण किती वेळेस आहे? 2 वेळेस इंटू 2 फॅक्टोरियल. टी पण किती वेळेस आहे मुलांनो? 2 वेळेस डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. म्हणजे एवढे वर्ड बनतील, तुम्ही लक्षात ठेवा. जेवढे डिजिट, आता सपोज असं दिलं 1 2 2 3 3 3, आणि जर मी म्हटलं 6 डिजिट वर्ड किती बनतील? काउंट करा. किती टोटल? 6 फॅक्टोरियल अपॉन कोणता रिपीटेड वर्ड येतोय? डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. आणि 3 किती वेळेस येतोय? 3 वेळेस, म्हणजे डिवायडेड बाय किती? 3 फॅक्टोरियल. या छोट्या छोट्या गोष्टीत समजून घ्या. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? आता सपोज वर्ड घेतला अलाहाबाद. काय घेतला? अल्लाहाबाद. अलाहाबाद मध्ये काय होईल सांगा बरं का? किती वेळेस येईल याचे शब्द? किती बनतील? हाऊ मेनी नंबर ऑफ वर्ड्स? काउंट करा, टोटल काउंट करा पहिले. 1 2 3 9. 5 6 7 8 9. 9 फैक्टोरियल अपॉन कौन सा वर्ड रिपीट हो रहा है? ए. कितने टाइम्स रिपीट हो रहा है? डिवाइडेड बाय 4 3 फैक्टोरियल. factorial. 4. ए किती वेळेस रिपीट होतोय? 4. ओके. डिवाइडेड बाय 4 फॅक्टोरियल. आणखी कोणता? एल. एल किती वेळेस होतोय? 2 वेळेस, म्हणजे 4 2 फॅक्टोरियल factorial. अपॉन 2 फॅक्टोरियल. इतके नंबर ऑफ वर्ड्स बनतील. काय डाऊट याच्यामध्ये? काय डाऊट याच्यामध्ये कोणाला? चलो नाही. नेक्स्ट. आता काय म्हणायचं? आता तुम्हाला समजा वर्ड बनवायचं. आता रिपीटेड. आता माझ्या समजून घ्या पहिले. 4 डिजिट वर्ड बघा, असं बघा की ज्याच्यामध्ये रिपीट शब्द येतो. तो रूम घेतला सपोज. कोणता शब्द घेतला? रूम. आता रूम मध्ये पहिले अल्फाबेटिकली लिहा. अल्फाबेटिकली काय लिहिणार सांगा पहिले? एम ओ ओ आर. आता आपल्याला हा वर्ड डिक्शनरी मध्ये फिल करायचा. एक एक गोष्टी समजून घ्या पहिले. पहिले अल्फाबेटिकली कोणता फिल करणार मुलांनो? एम. एम फिल केला तर किती वॅकंट स्पेसेस रिमेनिंग राहिले? 3 फॅक्टोरियल. बट त्याच्यामध्ये ओ किती वेळेस आहे? 2 वेळेस आहे, म्हणजे डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. हे करायचं खूप जण विसरतात आणि प्रत्येकाचे उत्तर चुकतं त्याच्यामध्ये.
नेक्स्ट यम नंतर कोणत्या पोझिशनला फिल करणार ओ ला. आता मला सांगा किती वेळ राहिलेत, किती राहिले सांगा. ए ओ यूज केलेला किती राहिले 3 फॅक्टोरियल. इथं पण गाढवासारखं 2 फॅक्टोरियल डिवाइड नका करू, कारण की एक ओ यूज झालेला आहे. मग तुमच्याकडे पॉसिबल वेज काय राहिले एम ओ आर, याच्यात कोणी रिपीट होतच नाहीये ना, मग तुम्ही त्याला डिवाइड कसं काय करू शकता. ह्या पण मिस्टेक नका करू. नेक्स्ट आता तुम्ही म्हणशाल सर हा ओ वापरला तर हा ओ वापरा. कोणताही ओ जरी ते वापरला तर तेच लेटर बनणार आहे. तर ते पुन्हा रिपीटेड वर्ड येत नसतात कधी डिक्शनरी मध्ये. असं डिक्शनरी मध्ये असं रूम 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 असे शब्द आले का कधी? का तो पहिले ओ आला, पहिला आला आणि दुसरा वाला ओ असा आला, असं कधीच होत नाही. इथे पण मिस्टेक नका करू. नंतर ओ नंतर कोणता येईल डिरेक्टली शब्दात इथे येईल आर. आर शब्द आपला आला, स्टॉप होऊन जा. आर आपला शब्द आलेला स्टॉप होऊन जा. आर ला कट केलं मी. आता डायरेक्टली पहिल्या पोझिशनला राहायचं. पहिल्या पोझिशनला इथे कोणता लेटर आहे एम, मग इथे कोणता लेटर फिल करावं लागेल एम. मग आता उरले कोणते 2 ओ. 2 ओ म्हणजे किती, कितीने काय करावं लागेल याला 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल अपॉन इथे काय करणार आता 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. का? कारण की ते आर एम फिल केल्यानंतर उरले कोणते लेटर होते 2 ओ. 2 ओ म्हणजे रिपीटेड आहे 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. नंतर आर एम नंतर आता एम ची पोझिशन रिप्लेस कर. आर एम एम नंतर कोणता येणार आहे ओ. एक ओ फिल केला, आर नंतर एक ओ फिल केला, पुन्हा काय येईल एम ओ एक वर्ड होईल आणि डिरेक्टली तुम्हाला तुमची पोझिशन भेटेल आर डबल ओ एम. हा काय झालं तुमचा फायनल वर्ड भेटला. मग यांची काउंटिंग करा. 3 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल किती असतो 6 आणि 2 फॅक्टोरियल असतो 2, म्हणजे उत्तर आलं 3. 3 फॅक्टोरियल असतो 6, 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इज 1. यांची काउंट करा किती झाले 9 1 10 आणि 2 12. म्हणजे तुमचा जो शब्द भेटेल रूम त्याची रँक किती राहील 12 नंबरला तो शब्द भेटेल. हे कधी पण लक्षात ठेवा. ही एक काउंटिंगची व्हॅकंट स्पेसेस ची ताकद. तुम्हाला जर व्हॅकंट स्पेसेस वापरता आला तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन प्रॉपरली सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट आहे आता कॉम्बिनेशन केव्हा वापरायचं आणि कसं वापरायचं त्याची पण स्ट्रॅटेजी शिकू. सपोज 7 बॉईज आहेत आणि 6 गर्ल्स आहेत आणि तुम्हाला एक टीम बनवायची आणि त्या टीम मध्ये कंडिशन अशी आहे 4 बॉईज पाहिजे आणि 4 गर्ल्स पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट बॉईज किती तुमच्याकडे, बॉईज किती आहेत 7. त्याच्यापैकी किती सिलेक्ट करायचे, सिलेक्ट करायचे म्हणजे कॉम्बिनेशन 4. नंतर गर्ल्स किती आहेत 6. त्याच्यापैकी किती सिलेक्ट करायचे 4. पण मला सांगा टीम बनवायची म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन ऑर 4 मुलं किंवा 4 मुली यांचं असं कॉम्बिनेशन बनवायचं. तर इथे काय आला शब्द, काय शब्द आला इथे ऑर आला की अँड आला विचार करून सांगा फक्त. आता इथे शब्द ऑर आला की अँड आला अँड, आणि अँड आला. अँड म्हटल्यावर मी काय सांगितलं तुम्हाला मल्टिप्लिकेशन. याचं मल्टिप्लिकेशन करायचं. याला कसं लिहिणार 7 फॅक्टोरियल अपॉन 7 मायनस 4 किती 3 फॅक्टोरियल इंटू 6 फैक्टोरियल अपॉन 6 माइनस 4 किती 2 फैक्टोरियल. इसे सिंप्लीफाई करो, जो कुछ सॉल्यूशन आएगा वो आपका रहेगा फाइनल सॉल्यूशन. आर यू गेटिंग कॉम्बिनेशन कसं यूज वापरायचं. कोणाला काय डाऊट याच्यामध्ये. सर मल्टिप्लाय कसं हा सर 4 आणि 4 8 जणांची टीम बनवायची आहे ना, तर ऍड करावं लागेल ना. ऐक ना साहेब, साहेब ऐकून घ्या ना पहिले. मला सांग सपोज 2 मुलं आहेत आणि 2 गर्ल्स आहेत. ठीक आहे हा 2 बॉईज आहेत ते B1 B2 आहेत. काही प्रॉब्लेम साहेब तुम्हाला याच्यामध्ये. नाही आणि G1 G2 याच्यात काही प्रॉब्लेम. एक बॉईज नाही पाहिजे आणि एक गर्ल्स पाहिजे ग्रुप मध्ये. मग मला सांग बरं का पॉसिबल वे कशी होतील. B1 G1 होईल, B1 G2 होईल, हम्म. नंतर B2 G1 होईल आणि B2 G2 होईल. किती पॉसिबल वेज झाले 4 बघ उत्तर. आता सांग काय करशील. C1 2C1 इंटू 2C1. सांग 2C1 ला कसं लिहिशील 2 फॅक्टोरियल अपॉन म्हणजेच 2. 2 फॅक्टोरियल. सो किती उत्तर आलं 4. आलं का तुझं उत्तर. हो सर. का मल्टिप्लिकेशन करावं लागलं कारण की B1 हा पुन्हा ह्या 2 गर्ल्सला मल्टिप्लाय होतोय ना बघ, आणि हा. B2 पण नंतर 2 गर्ल्सला हे होतं, त्यामुळे मल्टिप्लिकेशन. सांगितलं मी तुला रूल कशासाठी दिलं जाणार, याची स्ट्रॅटेजीच ती. चलो नेक्स्ट एक्झाम्पल आहे, माइक ऑफ करून टाका. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3 व्हाईट आहे
4 ब्लॅक आहेत आणि 5 रेड बॉल्स आहेत आणि ऍटलिस्ट एक काम करा, खूप मोठा एक्झाम्पल घेऊया, छोटासा घेऊया, थोडं याला छोटं करतो मी थोडस, जस्ट असं. 2 व्हाईट घ्या, 3 ब्लॅक घ्या आणि 4 रेड बॉल आणि तुम्हाला ऍटलिस्ट 1 ब्लॅक बॉल निवडायचा आहे आणि किती बॉल सिलेक्ट करायचे, 3 बॉल सिलेक्ट करायचे. किती बॉल सिलेक्ट करायचे, 3 बॉल सिलेक्ट करायचे. तर मला सांगा कंडिशन्स काय काय येते. आता इथे कंडिशन्स येतात. आता इथे कंडिशन काय काय येते. फर्स्ट जी सिच्युएशन राहील, एक तर पहिला ब्लॅक आणि जे 2 जे राहतील ते ऑदर राहतील, कोणताही कलर असू शकतो. ऍटलिस्ट सांगितलं ना त्यांनी, कमीत कमी एक ब्लॅक पाहिजे. 2 ब्लॅक असतील तर एक ऑदर असेल. आणि मला सांगा तिसरी कंडिशन काय असू शकते, तिन्ही ब्लॅक राहतील, बरोबर की नाही. ऍटलिस्ट 1 ब्लॅक सांगितलं ना त्यांनी. तर मला सांगा ह्या कंडिशन झालं. आता ह्या कंडिशन्सला पहिले लिहा. 1 ब्लॅक बॉल आहेत. 1 ब्लॅक बॉल म्हणजे किती ब्लॅक बॉल पैकी 3C1 इंटू, आता रिमेनिंग बॉल कोणकोणते आहेत, व्हाईट आणि रेड आहेत, यांची ऍडिशन करा. किती झालेत बॉल टोटल, 6. ऑदर सांगितलं ना आपण, मग त्या 6 पैकी किती बॉल सिलेक्ट करावे लागतील आपल्याला, 2. नेक्स्ट पुढे 3C2 इंटू 6C1, आता तिन्ही ब्लॅक बॉल पाहिजेत तर 3C3. तर ह्या झाल्या कंडिशन्स. यांना सॉल्व्ह करा आणि यांच्या उत्तरांची ऍडिशन करा. तुम्हाला काय भेटेल, तुमचं फायनल उत्तर भेटेल. कळालं याच्यामध्ये, कोणाला काही डाऊट, कोणाला काही डाऊट याच्यामध्ये. नाही. ओके. आता सपोज कंडिशन जर अशी दिली असती, 3 व्हाईट 2 ब्लॅक आणि 1 रेड दिला असता आणि मी म्हटलं असतं ऍटलिस्ट 1 इज व्हाईट. सांगा कंडिशन कशी कशी आली असती, 1 व्हाईट बाकी 2 ऑदर आणि 3च सिलेक्ट करायचे. नेक्स्ट पुढची कंडिशन काय आली असती, 2 व्हाईट 1 ऑदर, पुढे 3 व्हाईट ऑदर काहीच नाही येणार. इथे कंडिशन काय आली असती सांगा मग पहिल्या याच्याला, 3C1 इंटू 3C2. नंतर इथे कंडिशन काय आली असती, 3C1 इंटू 3C2 इंटू 3C1 नंतर 3C3. तर याच्यात समजून घ्या, छोट्या गोष्टी प्रॉपरली समजून घेत चला. एक एक एक्झाम्पल मी तुम्हाला प्रॉपरली सांगत चाललोय, जे तुम्हाला एक आयडिया येईल की केव्हा काय वापरायचं आणि केव्हा काय नाही. आता बघा मजा येते, अशाच टाईपचं एक्झाम्पल घेतो, फक्त ते जॉमेट्रिक फॉर्म मध्ये विचारतो. 3 सर्कल आहेत, 3 काय आहेत, सर्कल आहेत, 4 स्ट्रेट लाईन आहेत, काय 4 स्ट्रेट लाईन आहे आणि ते म्हणतात की फाइंड द मॅक्झिमम नंबर ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि नो फिगर ओव्हरलॅप. एकही फिगर काय झाली नाही पाहिजे, ओव्हरलॅप नाही झाली पाहिजे. आता मला सांगा किती सर्कल आहेत, 2. म्हणजे कंडिशन एक तर सर्कल इंटरसेक्ट होऊ शकतात, किंवा सर्कल लाईन इंटरसेक्ट होऊ शकते, किंवा लाईन इंटरसेक्ट होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त कोणती कंडिशन येईल का, याच्या व्यतिरिक्त कोणती कंडिशन येईल का, नाही. मग मला सांगा जेव्हा आपल्याला 3 सर्कल सिलेक्ट करायचे, तर मला सांगा 3 पैकी किती सर्कल सिलेक्ट करायचे सांगा. 3 पैकी किती सर्कल सिलेक्ट करायचे, 3C2, बरोबर आहे. नेक्स्ट इथे कंडिशन काय आहे सांगा, सर्कल किती सिलेक्ट करायचंय, 3C1 इंटू लाईन किती, लाईन पैकी एकच सिलेक्ट करायचे. इथे किती लाईन आहेत, 2, तर 2 पैकी किती सिलेक्ट करायचं आपल्याला, 1. बट इथे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किती मिळाले तुम्हाला, 2, म्हणून याला मल्टिप्लाय बाय 2. याचे इथे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किती मिळाले तुम्हाला, 2, म्हणून इथे मल्टिपल ऑफ 2. आणि इथे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किती मिळालं तुम्हाला, एकच भेटला, तर इंटू 1. आणि ह्या सगळ्यांची काय करणार तुम्ही, ऍडिशन करणार. जे तुमचं फायनल उत्तर आहे ते तुमचं काय असणार आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. जर तुम्हाला आणखी एखादा एक्झाम्पल घ्यायचं असेल तसं घ्या. 5 सर्कल आहेत आणि 3 स्ट्रेट लाईन आहेत, तर मला सांगा सर्कल इंटरसेक्ट होतील, सर्कल लाईन इंटरसेक्ट होईल, किंवा लाईन इंटरसेक्ट होईल. किती सर्कल सिलेक्ट केले, 2, 5C2, बट 2 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणून इंटू 2, कारण की पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला काढायचे आहेत ना, तर जेवढे पॉइंट इंटरसेक्शन येतील तेवढ्याने मल्टिप्लाय करावं लागेल. नेक्स्ट इथे किती येईल सांगा, 3C2 इंटू किती 2, आणि इथे किती येईल सांगा, 3C1, एक लाईन आणि एक सर्कल करावं लागेल ना इथे, तर 5C1 प्लस 3C2 इंटू 1. हे तुमचं काय असणार आहे, फायनल पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असणार आहे,
पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ही आहे स्ट्रॅटेजी जॉमेट्रिकलला सॉल्व करण्याची. बंडल मेथड. अब बंडल मेथड कब यूज करते हो? बंडल मेथड जर शब्दाला एक्झाम्पल मध्ये टुगेदर काय म्हटलं टुगेदर तर वापरायची बंडल मेथड. आता बंडल मेथड काय असते ते समजून घ्या. बंडल मेथड मध्ये सपोज एखादा वर्ड घेतला इमॅजिनेशन वर्ड घ्या. ठीक आहे इमॅजिनेशन वर्ड घेतला मी जर म्हटलं बोथ एज आर टुगेदर म्हणजे शब्दामध्ये जे वर्ड आहेत ए ते सोबत ठेवायचे मग त्यांना सोबत ठेवा. बाकीचे वर्ड लिहा. मग बाकीचे वर्ड काय काय 3 वेळेस आहे नंतर आणखी कोण आहे 2 वेळेस यन आहे नंतर उरला वर्ड कोणता ओढला आहे बघा आणखी कोणता वर्ड राहिला ए राहिलाय एम राहिलाय जी राहिलाय ए तर झालाय सॉरी एम राहिलाय जी राहिलाय आणखी कोणता राहिलाय टी राहिलाय नंतर आय राहिलाय आणि ओ राहिलाय. काउंट करा 2 आणि 3 5 6 7 8 9 10 11 12 काउंट करा बरं का वर्ड 12 असत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 होत आहेत ना कोणता वर्ड वापस दिला आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हा बोल बेटा. I. हा आय लिहिलं गुड. आयला वापस लिहिलं. हो आय डबल लिहिलं आयची गरज नाही. हा गुड. आता मला सांगा हे झाले तुमचे वर्ड. आता आपल्याला काय करायचंय ए ला सोबत ठेवायचंय तर याला काउंट करताना बंडल काउंट करताना एक करायचं. मग किती काउंट झाले काउंटिंग करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मग किती फॅक्टोरियल 10 फॅक्टोरियल अपॉन कोणता वर्ड रिपीटेड आहे आय रिपीटेड आहे जो बंडल मध्ये काउंट होतो त्याला नंतर लिहिता बरं का. किती वर्ड आहे 3 रिपीटेड डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल पुन्हा आणखी कोणता रिपीटेड वर्ड होतो n डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल रिमेंबर दिस इनटू ए किती वेळेस आहे 2 वेळेस पण डिवायडेड बाय किती 2च फॅक्टोरियल. तर हे झालं तुमचं वेज कशाचं बोथ एज आर टुगेदर जर म्हटलं आणि जर क्वेश्चन असता आयज आर टुगेदर काय म्हटलं असतं आयज आर टुगेदर जर आय ला सोबत ठेवायचं असतं तर तिन्ही आय ला सोबत ठेवलं असतं. उरलं काय असतं ए ए एन एन एम जी टी ओ किती काउंट झाले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 फॅक्टोरियल अपॉन कोणता वर्ड रिपीटेड आहे 2 आय 2 वेळेस ए 2 वेळेस एन इनटू आय 3 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. जर मी म्हटलं असतं थर्ड बीट जर घेतला असता वोवेल्स आर टुगेदर थर्ड एक्झाम्पल घेतलं वोवेल्स आर टुगेदर मग ओवेल्स कोणकोणते झाले सांगा ओवेल्स आर टुगेदर सांगा काय झालं डबल ए झाला ट्रिपल आय झाला आणि ओ झाला बरोबर आहे. मग उरलेले वर्ड कोणते आहेत डबल एम एम जी टी बरोबर आहे. आता मला सांगा काउंट करा 1 2 3 4 5 6 किती फॅक्टोरियल झाले मुलांनो 6 फॅक्टोरियल अपॉन n किती वेळेस रिपीटेड आहे डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. आता ब्रॅकेट मोजा त्याच्यात किती वर्ड काउंट करा 1 2 3 4 5 6 6 फॅक्टोरियल अपॉन कोण रिपीटेड आहे दोनदा ए आणि तीनदा आय हे जे उत्तर येईल तुमचं ते काय असणार आहे फायनल उत्तर. याला आपण म्हणतो बंडल मेथड. गॅप मेथड ही झाली बंडल मेथड. नेक्स्ट आहे गॅप मेथड. गॅप मेथड कशी वापरायची जेव्हा वर्ड येईल सेपरेटेड जेव्हा वर्ड काय येईल सेपरेटेड सपोज वर्ड घ्या इमॅजिनेशन इमॅजिनेशन दोन ए जे आहेत त्यांचे भांडणं झालेले आहेत एज आर सेपरेटेड उरलं काय ट्रिपल आय डबल एन नंतर टी
नंतर G, नंतर M, नंतर O. बरोबर आहे. 3 2 5 6 7 8 9 बरोबर आहे. आणि A's आर सेपरेटेड म्हणजे हा आय लिहिलं ना रे बाळ. 3 वेळेस हा I, हा 2 वेळेस N, 1 वेळेस T, G, M, O आणि डबल A. आता A's आर सेपरेट आहे. हे जे दोन जण A वाले आहेत, सपोज A हा एकाचं नाव आहे सपोज अनिकेत आणि एकीचं नाव आहे अनुष्का. ह्या दोघांची भांडणं झालेली आहेत. आणि ह्या दोघांचं म्हणणं आहे की आम्हाला सेपरेट नाही बसायचं. काय नाही बसायचं? सेपरेट. सेपरेट नाही बसायचं म्हणजे सेपरेट बसायचं, आम्हाला सोबत नाही बसायचं. भांडणं झालेली आहेत. म्हणजे यांना अशा चेअर टाकावं लागतील इथे त्यांच्या सगळ्यांच्या मधात. म्हणजे गॅप ठेवावा लागेल. बरोबर आहे. मला सांगा पहिले वर्ड नंबरची ऍडजस्टमेंट करून घ्या. बाकीचे जे लोक आहेत त्यांची ऍडजस्टमेंट करून घ्या. कितीत काउंट करा बाकीचे लोक? 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 फॅक्टोरियल अपॉन आय किती वेळेस रिपीटेड आहे मुलांनो? 3 वेळेस. 3 फॅक्टोरियल इंटू n किती वेळेस रिपीटेड आहे? 2 वेळेस. डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. आता गॅप काउंट करा. काउंट करा गॅप. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. किती गॅप आहे? टोटल 10. 10 गॅप पैकी किती गॅप भरवायचे आहेत आपल्याला? 2. कोणते वाले? 2 A ला बसवायचे. म्हणजे डिवायडेड बाय किती? 10C2. हे तुमचं काय आहे? फायनल सोल्युशन. त्याला म्हणतो आपण कोणती मेथड? गॅप मेथड. गॅप मेथड म्हणजे त्यांना आपल्याला काय बसवायचे? सेपरेटेड बसवायचे. काय बसवायचे? सेपरेटेड. आता सपोज हा झाला एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आणखी एक एक्झाम्पल घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. जर मी म्हटलं आयज आर सेपरेटेड. काय म्हटलं? आयज आर सेपरेटेड. आता मला सांगा आयज आर सेपरेटेड म्हटल्यावर उरलेले वर्ड लिहा. डबल ए, डबल एन, टी, जी, एम, ओ. बरोबर आहे. आणि आय ला बाजूला लिहा. तिन्ही आय ला. मग काउंट करा वर्ड किती आहेत पहिले. काउंट करा रिमेनिंग वर्ड किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे उत्तर किती? 8 फॅक्टोरियल अपॉन ए किती वेळेस आहे मुलांना? 2 वेळेस. 2 फॅक्टोरियल इंटू एन किती वेळेस आहे? 2 फॅक्टोरियल. आता गॅप काउंट करा. जेवढे वर्ड आहे त्याच्यापेक्षा एक गॅप जास्त असतो, लक्षात ठेवा. 9C किती गोष्टी भरवायच्या? 3. 9C3. हे तुमचं काय झालं? उत्तर झालं. याला म्हणतात गॅप मेथड. काय म्हणतो आपण याला? गॅप मेथड. खूप महत्वाचं आहे. बंडल आणि गॅप एकदा कळालं सगळं कळालं. नेक्स्ट आहे सर्क्युलर. काय? सर्कुलर. अब सर्कुलर में क्या होता है? एक टेबल म्हणतात ते सर्क्युलर टेबल दिलेलं आहे. जर मला 5 लोकांना बसवायचं, किती लोकांना बसवायचं? 5. तर लक्षात ठेवा 1 2 3 4 5. इथे 5 लोकांना बसवायचे. तर लक्षात ठेवा n जर नंबर ऑफ ऑब्जेक्ट असतील तर त्याची उत्तर किती असतं बसवण्याची पद्धत? n-1 फॅक्टोरियल. किती असते? n-1. मग 5 लोकांना बसवायचे म्हणजे किती वेज ने बसतील ते? 4 फॅक्टोरियल वेज मध्ये बसतील. हे कधी पण लक्षात ठेवा. इथे मिस्टेक होती खूप जणांची. एक जण कमी काउंट होतो. कसा? आता सपोज एखादे 5 जण आले तर 5 पैकी एकाची पोझिशन पहिले तुम्ही जोपर्यंत फिक्स करणार नाही तोपर्यंत तुमचे नंबर ऑफ ऑप्शन वाढत जातील. कारण की काउंटिंग प्रत्येक वेळेस चेंज होत जाईल. प्रत्येक वेळेस चेंज होत जाईल ना. त्यामुळे पहिले तुम्हाला कोणत्याही एका जणाला फिक्स केलं तर बाकीच्या 4 जणांना ऑप्शन्स भेटतात. त्यामुळे एक फॅक्टोरियल कमी होतं. हे कधी पण लक्षात ठेवा. आणि जर नेकलेस आलं, काय आलं? नेकलेस जर आलं तर तेच n-1 फॅक्टोरियल बट डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय 2 काय करतात? कारण की नेकलेसला आपण पलटवू शकतो. काय करू शकतो? पलटवू शकतो. आता सपोज नेकलेस असं पकडलेलं आहे. हे बघा, नेकलेस जर असं पकडलेलं आहे, हा रेड आहे, हा ब्लॅक आहे आणि हा व्हाईट आहे. आणि मी नेकलेसला जर उलट केलं तर उलट केल्यानंतर काय होतं? हा व्हाईट होतो, हा ब्लॅकच राहतो आणि हा रेड होऊन जातो. हा काय होऊन जातो? रेड. नेकलेसला जेव्हा आपण उलट करतो. पण चेअरला पॉसिबल आहे का? लोक असे बसलेले आहेत त्यांना उलट बसवायचं. इट इज इम्पॉसिबल. बट नेकलेसला आपण चेंज करू शकतो ना. त्यामुळे त्याची काउंटिंग बदलते, लक्षात ठेवा. त्यामुळे नेकलेस जर शब्द आला कुठे तर n-1 फॅक्टोरियल अपॉन 2. आणि सर्क्युलर मध्ये लक्षात ठेवा जेवढे ऑब्जेक्ट असतील त्याच्यापैकी काय करायचं? एक कमी काउंट करायचं, लक्षात ठेवा. आता एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज 5 बॉईज आहेत आणि 4 गर्ल्स आहेत. ऑल गर्ल्स आर सेपरेटेड. म्हणजे यांचे सगळ्यांचे भांडणं झालेले आहेत. सगळ्या ज्या मुली आहेत त्यांचे भांडणं झालेले आहेत. त्या एकही सोबत बसणार नाही. मग पहिले आपल्याला काय करावं लागेल? मुलांना बसून द्यावं लागेल. तर मुलं म्हणजे B1 B2 B3 B4 आणि B5.
किती मुलांना बसवायचं? 5 मुलांना बसवायचं. म्हणजे याचे नंबर ऑफ वेज किती झाले? 4 फॅक्टोरियल. नंतर आता मुलींना बसवायचं आपल्याला. मुलींना यांच्या मधात बसवावं लागेल, तेव्हाच ते सोबत बसणार नाहीत. वेगळं बसवायचंय. वेगळं बसवायचं. सेपरेटेड वर्ड आला म्हणजेच कोणती मेथड वापरणार आहेत आपण? गॅप मेथड. पहिले गॅप काउंट करा. किती? 1 2 3 4 5. किती गॅप आहेत? 5 इंटू 5 सी. किती मुली वाचवायच्यात आपल्याला? 4च गर्ल्स आहेत ना. 5 सी 4 इंटू, मला सांगा त्या मुली इकडे तिकडे शिफ्ट होतील ना. मुली काय होतील? इकडे तिकडे शिफ्ट होतील. तर मुलींची पॉसिबल वेज किती होतील? इंटू 4 फॅक्टोरियल. हे कशासाठी? सिलेक्शन ऑफ बॉईज. कशाचं सिलेक्शन? बॉईजचं. फिल इन गॅप गर्ल्स. गर्ल्सला गॅप मध्ये फिल केलं आणि ही गर्ल्सची अरेंजमेंट. ही काय? गर्ल्सची अरेंजमेंट. आता तुम्ही म्हणत असाल सरकास काय? सपोज जीवन इथं बसली तर जीवन इथं पण बसू शकते ना. जीवन इथं पण बसू शकते. जीवन इथं पण बसू शकते आणि जीवन इथं पण बसू शकते. लक्षात ठेवा. तर जीवनची पोझिशन चेंज होईल. त्यामुळे इंटू किती? 4 फॅक्टोरियल. लक्षात ठेवा. हे बघा आता सपोज G1 G2 G3 आणि G4 अशा बसलेल्या तर ही इथं बसू शकते. बरोबर की नाही? ही इथं बसू शकते, ही इथं बसू शकते, ही इथं बसू शकते. म्हणजे याचे नंबर ऑफ वेज किती झाले? 4 फॅक्टोरियल. आपण पहिले शिकलो पहिल्याच याला व्हॅकंट स्पेसेसला. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. छोट्या गोष्टी समजून घेत चला. तर हा झाला एक प्रश्न. आता जर समजा एखाद्याचं म्हणणं आहे की बाबा सर आम्हाला आणखी एक प्रश्न घ्या, किंवा काय हरकत नाही. कधी कधी काय म्हटलं ते G1 आणि G2 खूप बेस्ट फ्रेंड आहेत. त्यांना टुगेदर बसवा. त्यांना काय बसवलं आपण? टुगेदर. आणि G3 सेपरेटेड. कोणापासून? ह्या दोघींपासून. कारण की ह्या दोन ज्या मुली ते बेस्ट फ्रेंड आहेत. बेस्ट फ्रेंड आहेत आणि हिचे भांडणं झालेले ह्या दोघींसोबत. आता यांना बसवायचे त्या सर्क्युलर टेबलवर. तर कसं बसवणार? पहिले बॉईजलाच बसवावं लागेल बिचारांना. मग बॉईजला बसवायचं म्हणजे किती वेज? B1 B2 B3 B4 आणि B5. किती वेज झाले मुलांना? आता नीट ऑब्झर्व करा. यांना सोबत बसवायचं. यांना काय करायचं? सोबत बसवायचं. म्हणजे तुम्हाला याला पण बसून टाकावं लागेल इथे कुठे. मग कोणाला सोबत बसवणार? G1 आणि G2 ला. मग हा पण एक काउंट झाला. मग टोटल काउंटिंग करा. इथे चुकता तुम्ही. 1 2 3 4 5 6. किती काउंटिंग झाल्या? किती काउंटिंग झाल्या? काउंट करा सगळेजण पहिले. किती काउंटिंग झाल्या? 6. पण मला सांगा यांना जर मी बसवले, यांना जर मी इथे बसवलं तर ही यांच्या सोबत येईलच ना गॅप मध्ये. तर त्यामुळे काय करा, अशा वेळेस काय करायचं? यांना उडून टाकायचं. यांना उडून टाकतो थोड्या वेळापुरतं आणि बाकीच्यांना बसून देतो. लक्षात ठेवा, सिच्युएशन जशी आली तसं हे करावं लागतं. याच्यामध्ये प्रश्न कसा दिलेला आहे त्याच्यानुसार सिच्युएशन फिल करावं लागतं. हा सर्क्युलर टेबलच आहे. यांना बसून टाकलं. आता मला सांगा, हा एक काउंट झाला आणि हा एक काउंट झाला. तर किती बॉईज आहेत? 5 बॉईज आहेत. म्हणजे किती वेज झाले त्याचे? 4 फॅक्टोरियल. गॅप किती आहेत मुलांना? 1 2 3 4 5. किती गॅप आहेत? 1 2 3 4 5. 5 गॅप वर किती जणांना बसवायचं मला? 1 2 3. किती जणांना बसवायचंय? 3. पण यांना सोबत बसायचंय ना. सोबत बसायचं म्हणजे याला काउंट एक करावं लागेल. बंडल मेथड आली ते. सेपरेट पण यूज झाली, बंडल पण यूज झाली. मग यांना एक काउंट करायचं म्हणजे किती लोकांना बसवायचे? 2. 5C2 म्हणजेच गॅप 2 भरवायचे. बट ह्या मुली इकडे पण बसू शकतात ना. यांच्यामध्ये इंटरचेंज होईल. कोणामध्ये? या दोघांमध्ये इंटरचेंज होईल. म्हणजे इंटू किती? 2. इंटू किती? 2. इंटू ह्यांच्यामध्ये पण इंटरचेंज होईल ना. इंटू पुन्हा किती? 2. हे तुमचं सोल्युशन. हे कशाची अरेंजमेंट? बॉईजची. ही सिलेक्शन ऑफ गॅप. सिलेक्शन ऑफ गॅप. गॅप सिलेक्शन. हे गर्ल्स इंटरचेंज आणि हे G1 G2 यांचा एक काउंट आणि G3 यांचा इंटरचेंज. तर हे झालं तुमचं फायनल उत्तर. छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या पडतात. त्यामुळे एक 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 गोष्ट समजून घेत चला. आता कधी जर तुमचं म्हणलं झालं, एक जण म्हटला की ऑल गर्ल्स आर टुगेदर. एकाचं म्हणणं आहे की बाबा मला सगळ्यांना मुलींना सोबतच बसवायचं. त्या खूप जिग्गी मैत्रिणी. एका मुलींना बसून द्या का? म्हणजे तो एक बंडल काउंट झाला. मग किती होतील सांगा? ऑल गर्ल्स आर टुगेदर म्हटलं 1 2 3 4 5. किती काउंट झाले टोटल? 6. 6 मधनं केला म्हणजे किती झालं? 5 फॅक्टोरियल. बट गर्ल्स इकडे तिकडे शिफ्ट होते ना.
तर गर्ल्स किती टोटल 4 म्हणजे किती फॅक्टोरियल 5 into 4 फॅक्टोरियल. हे काय झालं टोटल 6 जण होते तर ते 5 जण झाले 5 फॅक्टोरियल आणि गर्ल्सची अरेंजमेंट ही कशाची झाली गर्ल्सची अरेंजमेंट आणि ही टोटल. कळालं सगळ्यांना सर्क्युलर. नेक्स्ट पॉइंट आहे ग्रुप ऑफ अनइक्वल साइजेस. काय ग्रुप ऑफ अनइक्वल साइजेस अनइक्वल साइजेस आणि इक्वल साइजेस. पहिले अनइक्वल साठी शिकूया. आता सपोज 10 लोक आहेत 10 लोक आहेत आणि मला त्यांचा ग्रुप बनवायचा एक 6 लोकांचा आणि एक 4 लोकांचा. तर मला सांगा कसं लिहिणार याला पहिले 10 पैकी किती लोक सिलेक्ट करावे लागतील 6 मग उरले किती जण 4 मग 4 पैकी किती सिलेक्ट करावे लागतील तुम्हाला 4 जण. बट डायरेक्ट डायग्राम वरनच उत्तर लिहिता येतं बघा कसं लिहिणार 10 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. याला पण सॉल्व्ह करून बघा तुमचं उत्तर ते चालू पाहिजे. सपोज 10 लोक आहेत तुम्हाला 2 3 आणि 5 बसवायचे तर डायरेक्टली उत्तर कसं लिहिणार सांगा 10 फॅक्टोरियल अपॉन किती 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल. ही खूप मोठी ताकद आहे. अनइक्वल साइजेसची एकदा डायग्राम काढली की त्याच्यावरून तुम्हाला डायरेक्टली उत्तर लिहिता येईल. लक्षात ठेवा ग्रुप ऑफ अनइक्वल साइजेस हा एक्झाम्पल नंबर होता तुमचा फर्स्ट आणि हा एक्झाम्पल नंबर तुमचा सेकंड. ठीक आहे. आता ग्रुप ऑफ इक्वल साइजेस मध्ये काय होतं काय ग्रुप ऑफ इक्वल साइजेस मध्ये काय होतं आता सपोज 6 लोक आहेत आणि तुम्हाला 2-2 ची ग्रुपिंग करायची. किती जणांची ग्रुपिंग करायची 2-2 जणांची करायची. तर नीट विचार करा कसं लिहिणं उत्तर सांगा बरं का तुम्हीच सांगा तुम्हीच उत्तर सांगाल 100%. 6 फॅक्टोरियल अपॉन किती लिहिणार सांगा 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. आता 2 फॅक्टोरियल किती वेळेस रिपीटेड आहे 3 वेळेस म्हणजे डिवायडेड बाय किती सांगा 3 फॅक्टोरियल. हा तर फंड आहे खूप भारी. कशासाठी ग्रुप ऑफ इक्वल साइजेस साठी. हा झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट. सपोज क्वेश्चन नंबर सेकंड घ्या 9 लोक आहेत तुम्हाला 3 3 3 ची ग्रुपिंग करायची सांगा बरं का उत्तर काय येईल 9 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू किती सांगा 3 फॅक्टोरियल. हे झालं तुमचं उत्तर. कशासाठी ही झाली प्रोसिजर इक्वल साइजेस साठी. प्रोसिजर कशासाठी फॉर इक्वल साइजेस. ग्रुपची साइजिंग बघा इक्वल आहे म्हणजे जे ग्रुपिंग बनवायची आपल्याला ती इक्वल साइजेसची आणि ग्रुप ऑफ अनइक्वल साइजेस म्हणजे जर अनइक्वल असेल तर प्रोसिजर कशी तेव्हा प्रोसिजर अशी. छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट लिहून देतोय परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. क्वेश्चन घेऊयात म्हणजे तुम्हाला लवकर कळेल हे कसं वापरायचं. आता सपोज 8 बुक्स आहेत 8 बुक्स आहेत ते तुम्हाला 3 लोकांमध्ये 3 स्टुडंट मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. किती स्टुडंट मध्ये 3 स्टुडंट मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आणि कंडिशन टाकली समजा ऍटलिस्ट 2 बुक. प्रत्येक स्टुडंटला किती भेटले पाहिजे ऍटलिस्ट किती बुक भेटले पाहिजे 2 बुक भेटले पाहिजे. मग आता 8 जण आहेत एकाला कमीत कमी 2 गेले पाहिजे. तर त्याची ग्रुपिंग साईज काय काय होईल ते बघा पहिले. तर माझ्या अंदाजे 2 कंडिशन झाल्या पाहिजे. एक कंडिशन होईल एकाला 2 दिले दुसऱ्याला 2 दिले तर दुसऱ्याला 4 द्यावं लागतील. एकाला 2 दिले एकाला वाढवला 3 दिला मग एकाला पण किती द्यावं लागेल 3 3 3 6 7 8 बरोबर. या दोन्ही पोझिशन सोडल्या तर कोणतीच ग्रुपिंग होणार नाही बघा चेक करत बसा दिवसभर. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय करावं लागेल डिस्ट्रीब्यूट करतोय आपण याच्यामध्ये काय होईल सांगा बरं का मला लिहिणार कसं 8 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू किती 4 फॅक्टोरियल. याला कसं लिहिणार सांगा 8 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू किती सांगा 3 फॅक्टोरियल. बट 2 फॅक्टोरियल 2 वेळेस आहे म्हणजे डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. 3 वेळेस 2 वेळेस आहे म्हणजे डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. बट बुक्स डिस्ट्रीब्यूट करतोय तर असं पण होऊ शकतं ना याला 2 बुक्स जाऊ शकतात आणि याला 4 जाऊ शकतात म्हणजे यांची अरेंजमेंट किती वेळेस होईल इंटू 3 फॅक्टोरियल. यांची पण अरेंजमेंट किती वेळेस होईल 3 फॅक्टोरियल कारण की ते 3 स्टुडंट आहे स्टुडंट नंबर 1 स्टुडंट नंबर 2 स्टुडंट नंबर 3 यांची अरेंजमेंट किती वेळेस होईल 3 फॅक्टोरियल. त्याच्यामुळे इथे आपण कशाने मल्टिप्लाय केला 3 फॅक्टोरियल. हा तर फंड आहे खूप ग्रुपिंगचा अनइक्वल आणि इक्वल साइजेस. नेक्स्ट आहे आता ऍटलिस्ट 1 वाला कंडिशन. जर ऍटलिस्ट 1 वाला एक्झाम्पल आला तर त्याच्यामध्ये काय करायचं ऍटलिस्ट 1 एकच सिलेक्ट करायचं आपल्याला. आता बघा एक बास्केट दिलेली
एक बास्केट आहे, त्याच्यात फ्रुट्स आहेत. सपोज 5 वेगवेगळे फ्रुट्स, एक असा आहे, एक असा आहे, एक असा आहे, एक वाला असा आहे आणि एक वाला असा आहे. ठीक आहे, हे असे 5 फ्रुट्स दिलेले आहेत तुम्हाला. आता मला सांगा त्याला ऍटलिस्ट वन सिलेक्ट करायचं, ऍटलिस्ट वन सिलेक्ट करायचं. आता याचा फंडा समजून घ्या. ऍटलिस्ट वन सिलेक्टेड. पहिले मला सांगा मी ह्या फ्रूट समोर उभा राहिलो, माझं उत्तर काय असणार आहे? यस असणार आहे किंवा नो असणार? याच्या समोर उभा राहिलो, याचं उत्तर काय असणार आहे? यस असणार किंवा नो असणार? याच्या समोर उत्तर उभा राहिलो, यस असणार आहे, नो असणार? याच्या समोर उभा राहिलो तर माझं उत्तर काय असणार आहे? यस असणार किंवा नो असणार? याच्या समोर उभा राहिलो तर माझं उत्तर यस असणार किंवा नो असणार? बरोबर आहे. मग मला सांगा याच्या वेळेस पॉसिबल वेज किती आहेत? 2. याच्या वेळेस पॉसिबल किती आहेत? 2. याच्या वेळेस 2, याच्या वेळेस 2, याच्या वेळेस 2. आता मला सांगा ऍटलिस्ट वन, म्हणजे जी नो वाली कंडिशन आहे सगळ्यांमध्ये नो 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 जी येईल ती मला काय करावं लागेल? सबट्रॅक्ट करावं लागेल. मग याचं उत्तर किती? 2 टू जा 4, 4 टू जा 8, 8 टू जा 16, 16 टू जा 32. तर 32 मायनस 1 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 31. ही आहे सिच्युएशन. जर तुम्हाला वेगवेगळे कंटेंट दिलेले असतील आणि तुम्हाला सांगितलं त्यातला एक सिलेक्ट करा, तर तेव्हा ही सिच्युएशन लक्षात ठेवा. सगळ्यांनी खूप जण याच्यामध्ये मिस्टेक करतात की कसं करायचं आणि काय करायचं. आता एक प्रश्न लगेच चेंज करूया आपण. हा जरा क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर सेकंड घेतला. सपोज बास्केट आहे, त्याच्यामध्ये 4 मँगोज आहेत. किती? 4 मँगोज आहेत, 3 ऍपल आहेत सपोज, आणि 5 पायनॅपल आहे. ठीक आहे. आता मला याच्यामध्ये ऍटलिस्ट वनच सिलेक्ट करायचं, पण याच्यामध्ये मला सांगा किती वेळेस यस आहे? 4 वेळेस यस आहे. पण नो किती वेळेस आहे? 1. तो एक काउंट करावा लागेल. याच्यामध्ये पण 3 वेळेस एक एस, 1 वेळेस नो. इथे पण किती? 5 वेळेस यस, 1 वेळेस नो. यांचं मल्टिप्लिकेशन, मग याची किती व्हॅल्यू झाली सांगा? 5. याची व्हॅल्यू झाली 4, याची व्हॅल्यू झाली 6. म्हणजे 5 इंटू 4 इंटू 6 मायनस 1. 4 पंचे 20, 20 गुणिले 6 म्हणजे 120. 120 मधनं 1 गेला म्हणजे कंडिशन काय आली तुमची? 119. हे झाली ऍटलिस्ट वन साठी सिलेक्शनची प्रोसिजर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर तुम्ही एक वेळेसच नो का लिहिलं, 4 वेळेस नो का लिहिलं? मला सांगा. मँगो आहे, मी जर म्हटलं मला आंबा आवडत नाही म्हणजे मी कोणताच आंबा खाणार नाही ना. 1 नंबरचा असो किंवा 2 नंबरचा असो किंवा 3 नंबरचा असो किंवा 4 नंबरचा असो, ते चारही आंबे माझ्या जवळ समोर जर ठेवले तर मी जर तो खाणारच नाहीये तर मी कोणताच आंबा नाही खाणार ना. असं कधी होतं का? मला 1 नंबरचा आंबा आवडतो आणि 2 नंबरचा आंबा आवडत नाही, मला 3 नंबरचा आंबा आवडतो, मला 4 नंबरचा आंबा आवडत नाही, असं कधी होत नाही. एक तर पॉसिबिलिटी एक असते की तुम्हाला मँगोच आवडणार नाही किंवा तुम्हाला मँगो आवडते ना. आवडले तर तुम्ही ते चारही खाल ना. म्हणून 4 आणि 1 नो वाला, म्हणून त्याच्यामध्ये असं करतात. लक्षात ठेवा, हा फंडा आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा. एक्झाम्पल आहे, एक नंबर गिवन आहे तुम्हाला, एक नंबर गिवन आहे, तो म्हणताय तो नंबर आहे 2700 आणि पहिला बिट सांगितलेला त्यांनी फाइंड द टोटल नंबर ऑफ डिवायझर. फाइंड द टोटल नंबर ऑफ डिवायझर. आता बघा याला पण तुम्हाला त्या फ्लोट सारखं समजावं लागेल. पहिले 2700 चे फॅक्टर पडा. 2700 ला काय लिहू शकतो सांगा? त्याला काय लिहू शकतो? 27 into 100. बरोबर आहे. 27 ला काय लिहू शकतो सांगा? 3 चा क्यूब. 100 ला काय लिहू शकतो? 25 into 4. 25 कशाचा स्क्वेअर आहे सांगा? 3 चा क्यूब इंटू 5 चा स्क्वेअर इंटू 2 चा स्क्वेअर. बघा सगळ्यात लिस्ट काढायची, सगळ्यात कमी फॅक्टर काढायचे. इथपर्यंत कोणाला डाऊट? आता याच्या सारखं बघा 3 असे 3 वाले 3 मँगो आहेत असं करा कन्सिडर. 3 वाले किती मँगो आहेत? 3. पॉवर म्हणजे 3 मँगो आहेत. 5 वाले किती मँगो आहेत? 2 मँगो आहेत. आणि 2 वाले किती मँगो आहेत? 2 मँगो आहेत. याच्यामध्ये कोणाला डाऊट? आता मला सांगा काय काढायचं? फाइंड द टोटल नंबर ऑफ डिवायझर. टोटल नंबर ऑफ डिवायझर काढायचे म्हणजे सगळे सिलेक्ट करायचे. मग हे किती? 3. 3 म्हणजे 3 plus 1. 9 वाला एक काउंट होईल. हा किती होईल? 2 plus 1, कारण की 5 वाले 2 आहेत आणि 2 वाले 2 आहेत म्हणजे पण इथं पण किती येईल? 2 plus 1. म्हणजे 3 plus 1 किती? 4 into 3 into 3. 3 3 चा किती? 9 आणि 9 4 जा 36. म्हणजे टोटल नंबर ऑफ डिवायझर किती आले तुमचे? 36. म्हणजे तुम्ही जेव्हा याचे डिवायझर पाडशाल तर तुमचं उत्तर किती आलं पाहिजे? 36. आता एखाद्याला प्रश्न पडला असेल सर तुम्ही काही पण फेकू लागलो तर चेक करा. सपोज 12 आहे, 12 चे फॅक्टर पाडायचे. सांगा बरं का 12 चे फॅक्टर काय काय येते? 12 into 1 येईल किंवा 1 into 12 येईल. आणखी काय येईल सांगा? 3 into 4 येईल किंवा 4 into 3 येईल किंवा आणखी काय येईल सांगा?
आणखी काय येईल सांगा? याच्या व्यतिरिक्त काही येईल का? 6 इंटू 2 येईल किंवा 2 इंटू 6 येईल. याच्या व्यतिरिक्त काही येईल का? नाही. 1 2 3 4 5 6. माझं उत्तर 6 आलं पाहिजे. बघा तुम्हाला 6 उत्तर काढून दाखवतो तुम्ही. 12 चे पहिले फॅक्टरला 12 ला कसं लिहू शकतो? 4 3 चा. 4 ला कसं लिहू शकतो सांगा? 2 चा स्क्वेअर इंटू 3. मग हे किती झाले? 2. याच्यामध्ये काउंट करा. हा एकच आहे. याच्यामध्ये काउंट करा. 3 2 चा किती? 6. उत्तर किती आलं माझं? 6. कसं आहे का? तुमचं उत्तर तेच आहे. हा फंड आहे टोटल नंबर ऑफ डिवायझर काढायचा. समजून घ्या. मी तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवणार ती तुम्ही फॉलो करा फक्त, बाकी काहीच नका करू. सगळ्यात कमीत कमी फॅक्टर पाडायचे आणि त्याला स्क्वेअर क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहायचं. कळालं याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? हॅलो सर जे टोटल मधून करायचं, हा टोटल मधून एक मायनस नाही करायचं. का मायनस करायचा? 1 फॅक्टर असू शकतो ना तुझं, 1 वाला येतो ना. कोणताच सिलेक्ट नाही केला तर 1 येईल ना. नो म्हणजे काय? 1च येईल ना. हो त्याच्यामुळे तो काउंट करायचा. त्यांनी थोडे आज सांगितलं ऍटलिस्ट 1 एक कॉमनच पाहिजे म्हणून. आज सांगितलं का त्यांनी? हॅलो ऍटलिस्ट 1 सांगितलं की त्यांनी? नाही. मग नेक्स्ट, आता तुम्हाला जर प्रश्न सांगितला फाइंड द, तोच क्वेश्चन घ्या. फाइंड द सम ऑफ डिवायझर. काय काढायची? सम ऑफ डिवायझर. डिवायझरची सम काढायची. मग मला सांगा आपले 2700 चे फॅक्टर काय आलेले होते? आपण त्याला लिहिलं होतं 2 चा स्क्वेअर 3 चा क्यूब इंटू 5 चा स्क्वेअर. नेक्स्ट, आता मला सांगा 2 ला कसं लिहू शकतो? 2 रेस टू पॉवर 0 प्लस 2 रेस टू पॉवर 1 प्लस 2 रेस टू पॉवर 2 इंटू 3 ला कसं लिहू शकतो सांगा? 3 रेस टू पॉवर 0 प्लस 3 रेस टू पॉवर 1 प्लस 3 रेस टू पॉवर 2 इंटू याला कसं लिहू शकतो सांगा? 5 रेस टू पॉवर 0 प्लस 5 रेस टू पॉवर 1 प्लस 5 रेस टू पॉवर 2. आता याला असं का लिहितं? त्याची पण स्ट्रॅटेजी शिकवतो मी तुम्हाला. का? कारण की मला सांगा पहिला 2 इंटू 0 3 इंटू 0 5 इंटू 0 म्हणजे एक फॅक्टर किती भेटलं तुम्हाला? 1. 1 ने भाग जातो ना ह्या नंबरला, बरोबर आहे की नाही? नेक्स्ट, नंतर जर 2 घेतला, 2 जर घेतला याचा पहिला याचा पहिला याचा सेकंड याचा पहिला याचा पहिला म्हणजे यांची सगळ्यांची काय होत जाईल? ऍडिशन. तर त्याच्यामुळे सम ऑफ डिवायझर करताना असं लिहावं लागतं. लक्षात ठेवा कधी पण सम ऑफ डिवायझर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर कसं काय? तुम्ही सांगतात फक्त पण आम्हाला कळत नाही. घ्या छोटासा एक्झाम, काय टेन्शन नाही घ्यायचं. सपोज तुम्ही म्हटले 12च घ्या. 12 ला काय लिहू शकतो सांगा? 2 चा किती? स्क्वेअर इंटू 3. बरोबर आहे. मग याला कसं लिहिणार सांगा? 2 रेस टू पॉवर 0 प्लस 2 रेस टू पॉवर 1 प्लस 2 रेस टू पॉवर 2 इंटू 3 रेस टू पॉवर 0 प्लस 3 रेस टू पॉवर 1. याची ऍडिशन करा. 2 रेस टू पॉवर 0 इज 1, 2 रेस टू पॉवर 1 इज 2, 2 रेस टू पॉवर 4. हा झाला 4 प्लस 3 प्लस 1 आणि हा झाला 1 प्लस 3. तर 4 म्हणजे 6 आणि 7. 7 गुणिले किती? 4. 7 चोक 28. 28. ही 28 काय? सम आहे. कशाची? त्याच्या फॅक्टरची. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर कसं काय? बघा इथे ऍडिशन करून बघा, तेवढं उत्तर आलं पाहिजे तुमचं. 12 1 चा किती? किती झालं इथं बघा? 12. इथे किती झाला? 12. इथे किती झाला? 4 ते किती? 12. इथे किती झाला? 12 होईल ना सगळीकडे. पण आपल्याला डिवायझरची सम काढायची. कशाची सम काढायची? फाइंड द सम ऑफ डिवायझर. जे डिवायझर आहेत त्यांची सम काढायची आपल्याला. डिवायझर कोण कोण आहे त्याच्यात सांगा? डिवायझर कोण कोण आहेत? 1 आहे, 12 आहे, 3 आहे, 4 आहे, 2 आहे, 6 आहे. याच्या व्यतिरिक्त आहे का कोणी? बघा याच्या व्यतिरिक्त कोणी डिवायझर आहे का त्याचा? हॅलो नाही. हॅलो हा, याच्या व्यतिरिक्त कोणी डिवायझर आहे का? नाही. मग सांगा 6 आणि 4 किती? 10. 28. होतेच का बरोबर? ऍडिशन येते का तेवढीच? हो 28. हा तर फंड आहे, तेच शिकवतोय मी तुम्हाला. त्यामुळे एक एक गोष्ट समजून घेत जा. हे कशासाठी? फाइंड द टोटल नंबर ऑफ डिवायझर. बॉल यस नो आलं करायचं आणि याच्यामध्ये फक्त काय करायचं? 2 रेस टू पॉवर ने हे करायचं. हा झाला फंडा. खूप महत्वाचे फंड आहेत. एक एक फंडा समजून घेत चला. बाकी तुमच्यावर डिपेंडेंट आहे, तुम्ही कसं लक्ष ठेवता. ठीक आहे. आता बघा, आता कन्सेप्ट असा येतो की तुम्हाला कन्सेप्ट पूर्णच फिरवून टाकतात. प्रश्न समजा विचारला त्यांनी, जस्ट अ सेकंड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. सपोज 4 फ्रुट सिलेक्ट करायचे तुम्हाला. किती सिलेक्ट करायचे? 4. पण तुमच्याजवळ 6 ऍपल आहेत. किती ऍपल आहेत? 6 ऍपल आहेत. 5 मँगोज आहेत आणि 4 पाइनएप्पल. ठीक आहे.
तर मला सांगा, आता तुम्हाला 4 सिलेक्ट करायचे, त्याच्यात मध्ये कंडिशन्स येतात. तुम्ही डायरेक्टली नाही लिहू शकत त्याच्यामध्ये, कंडिशन येतील. एक तर काय राहील, सगळे काय राहतील, सेम राहतील, ऑल आर सेम. सगळे जे राहतील ते सेमच राहतील. म्हणजे एक तर 4 ऍपलच राहतील, 4 मँगोज राहतील किंवा 4 पायनॅपलच राहतील. किती ताशे ग्रुपिंग, किती तुमच्याकडे, 1 2 3, त्याच्यापैकी किती सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला, 1. 3C1 बरोबर आहे. आता मला सांगा, 3 सेम राहतील आणि 1 डिफरंट राहील. म्हणजे 3 ऍपल राहतील, 1 मँगो किंवा 1 पायनॅपल. अशी जर कंडिशन घेतली तर कंडिशन किती येईल, आपल्याजवळ पेअरिंग किती आहे, 1 2 3. त्याच्यापैकी किती सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला, 1. 3C1 इंटू, मला सांगा आता किती ग्रुपिंग उरलेलं, 2. रिमेनिंग ग्रुपिंग किती, 2. त्यापैकी आपल्याला किती सिलेक्ट करावं लागेल, 1. जे काय उत्तर येईल ते तुमचं उत्तर असेल. किंवा 2 सेम आणि 2 डिफरंट, म्हणजे 2 ऍपल, 1 मँगो आणि 1 पायनॅपल, असं काहीतरी. तर कंडिशन्स किती येतील सांगा. इथे कंडिशन आहे 3C1 इंटू 2C1 2C2, ही झाली कंडिशन तिसरी. आणि चौथी कंडिशन काय येईल, 2 सेम 2 सेम, म्हणजेच काय, 2 ऍपल राहतील, 2 मँगो राहील. अशा वेळेस कंडिशन काय येईल सांगा तुमची, 3C2. किती कंडिशन येईल, 3C2. म्हणजे ज्या 3 पेअर आहे त्यापैकी किती पेअर सिलेक्ट करावं लागतील तुम्हाला, कोणतेही 2 सिलेक्ट करावं लागतील. हे झालं तुमचं उत्तर. अशा वेळेस अशी कंडिशन वापरायची, लक्षात ठेवा. तुम्हाला जर एक वेगळं ऑब्जेक्ट दिले, एक वेगळं सिलेक्शन करायचे वेगवेगळ्या ऑब्जेक्ट पासून, तर तेव्हा तुम्हाला त्या सिच्युएशन लिहावं लागतील, काय काय सिच्युएशन येतील आणि त्याच्यानुसार करावं लागेल. ऑल आर सेम, तर किती पेअरिंग बनतील, 3च बनतील. ऑब्वियस आहे, 4 ऍपल, 4 मँगो, 4 पायनॅपल, अशा 3च पेअर बनू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कोणती पेअर बनू शकत नाही, लक्षात ठेवा. तर ही झाली कंडिशन फर्स्ट, दुसरी कंडिशन ही, तिसरी कंडिशन ही आणि चौथी कंडिशन ही. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट का, बघून घ्या. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट, सर 2 सेम 3C2 कसं येईल, काय, शेवटचं चौथं वाला. हा, किती पेअर आहेत तुझ्याकडे, 2 पेअर किती आहेत तुझ्याकडे ते सांग. 3 आहे. त्या 3 पैकी किती सिलेक्ट करायचे तुला, कोणतेही 2 करायचे आहेत ना, म्हणजे 3C2 ना. 3C2 म्हणजेच काय आलं, 2 ऍपल 2 मँगो, असं आलं ते. 2A 2M किंवा 2A 2P किंवा काय येईल सांग, किंवा काय येईल सांग, MMPP. याच्या व्यतिरिक्त काही येईल का, याच्या व्यतिरिक्त काही नाही. येईल का. मग बघ, 3C2 म्हणजे किती झालं, 3 फॅक्टोरियल अपॉन किती, 3 - 2 म्हणजे किती, 1 फॅक्टोरियल. चुकलं का, सॉरी 2 फॅक्टोरियल फक्त, n - r नसतं ना, 3 फॅक्टोरियल. 3 येईल मग. बरोबर ना, 3C2 3 येईल. काय, 3C2 3 येईल ना. 3C2 इंटू 2 येईल. गुड, नाही नाही काहीतरी चुकतंय ना. 3C2 इंटू किती, हे सिलेक्ट करतोय आपण, किती मँगो सिलेक्ट करतोय, 4. तर त्यापैकी किती रिपीटेड येणार आहे, 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. हा, हे उत्तर राहील. चेक कर याच्यासाठी, सिलेक्शन 3 उत्तर आलं पाहिजे त्याचं. सर नक्की करतो काय आपण याच्यात, फाईंड काय करतोय. 4 फ्रूट सिलेक्ट करतोय, त्याच्या पॉसिबल वेज लिहितोय आपण. एक तर सगळे वेगवेगळे राहतील किंवा सगळे सारखे राहतील, अशा सिच्युएशन लिहितो. एक तर 4 ऍपल राहतील किंवा 4 मँगोज राहतील किंवा 4 पायनॅपल असतील, अशा कंडिशन करतो. किंवा 2 ऍपल 2 मँगो, अशा कंडिशन घेतो आपण. आणि ह्या त्या कंडिशनची उत्तर. चलो हो. नेक्स्ट आहे पार्टिशन मेथड. नेक्स्ट काय, पार्टिशन मेथड. ही सगळ्यात महत्वाची मेथड आहे. पार्टिशन मेथड खूप कामं पडते तुम्हाला. तर पार्टिशन मेथड काय असते ते समजून घ्या. म्हणजे तुम्ही किती पार्टिशन पाडताय हे खूप मॅटर करते. आता सपोज 5 मँगोज आहेत, मला ते 2 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. किती लोकांमध्ये, 2 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. सपोज इथे लिहू आपण, पहिले 5 मँगोज काढू, 1 2 3 4 5, आणि ते 2 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. किती लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट, 2 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. म्हणजे मला पार्टिशन किती लागेल, एकच पार्टिशन लागेल. किती पार्टिशन लागेल, एकच पार्टिशन लागेल. बरोबर की नाही. एक पार्टिशन जर टाकलं तर ते 2 लोकांना डिस्ट्रीब्यूट झाले का. आता जर समजा 5 हे 5 मँगोज आहेत
आणि मला ते 3 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. किती लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे? 3 लोकांमध्ये. 1 2 3 4 5. मग मला पार्टिशन किती लागतील सांगा मुलांना? किती पार्टिशन लागतील? 2. तेव्हाच ते किती लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील? 3 लोकांमध्ये. तर लक्षात ठेवा, जेवढे लोक त्याच्यापेक्षा एक कम आपल्याला काय लागत असतो? पार्टिशन लागत असतो. आता पार्टिशनचा यूज केव्हा होतो ते पण समजून घ्या. आता मला सांगा 10 मँगोज आहेत. 10 किती मँगोज? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मला ते डिस्ट्रीब्यूट करायचे 3 लोकांमध्ये. किती लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे? 3 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. तर 3 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे, तर कसे डिस्ट्रीब्यूट करणार सांगा? किती पार्टिशन लागतील मला? 2 पार्टिशन लागतील. किती पार्टिशन लागतील? 2. तर मला सांगा टोटल हे किती आहेत? पार्टिशन सहित काउंट करत असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर टोटल काउंटिंग किती मुलांना? 12. 12 फॅक्टोरियल अपॉन मला सांगा मँगोज किती आहेत? डिवायडेड बाय 10 फॅक्टोरियल. आणि पार्टिशन किती आहेत? रिपीटेड पार्टिशन आलं ना, म्हणजे पार्टिशन एका ठिकाणी वापस येऊ शकतं. पार्टिशनला कितीने डिवाइड करावं लागेल? डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. जर मी म्हटलं असतं मला 10 मँगो 4 लोकांमध्ये फिलअप करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे, तर किती पार्टिशन लागले असते मला? 1 2 3. 3 पार्टिशन लागले असते. म्हणजे टोटल काउंटिंग किती झाली असती? 13. 13 फॅक्टोरियल डिवायडेड बाय मला सांगा टोटल मँगोज किती? 10 फॅक्टोरियल. बट पार्टिशन किती आहेत? 1 2 3. म्हणजे डिवायडेड बाय किती? 3 फॅक्टोरियल. लक्षात ठेवा, हे खूप भारी फंडा आहे पार्टिशन मेथड. आणि पार्टिशन मेथड सगळ्यात जास्त तुमचं काम सोपं करून देईल. लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय डाऊट नाही. नेक्स्ट आहे, सपोज 10 मँगोज आहेत, 4 ऍपल आहेत आणि 4 पाइनएपल आहेत, आणि मला ते 3 स्टुडंट मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. किती स्टुडंट मध्ये? 3 स्टुडंट मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. आणि त्यांनी कंडिशन टाकली ऍटलिस्ट 1 मँगो. काय सांगितलं? ऍटलिस्ट 1 मँगो. आता याचा फंडा समजून घ्या. ऍटलिस्ट 1 मँगो आहेत, तर सपोज हा पहिला बॉय, हा दुसरा बॉय आणि हा तिसरा बॉय, तर मी तिघांना 3 मँगो देऊन टाकले पहिले. 3 मँगो कमी झाले, म्हणजे किती मँगो राहिले? 1 2 3 4 5 6 7. ऍटलिस्ट 1 ची कंडिशन अशी फॉलो करायची. आता हे काय झाले? मँगोज. आता पुढे ऍपल किती लागतात? 1 2 3 4. आणि पाइनएपल किती लागतात? 1 2 3 4. नेक्स्ट, आता याच्यामध्ये पॉसिबल वेज कसे करायचे ते समजून घ्या. आता मला सांगा मँगोज किती राहिलेत? मला किती लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे? 3 लोकांमध्ये. मला पार्टिशन किती लागतील? कोणते? 2 पार्टिशन लागतील. टोटल काउंटिंग किती झाली ही? 7 आणि 2 9. म्हणजे 9 फॅक्टोरियल अपॉन मँगोज किती आहेत? 7 फॅक्टोरियल. आणि पार्टिशन किती? रिपीटेड पार्टिशन यूज होतात, म्हणजे डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. आता ऍपल साठी कंडिशन किती येईल सांगा? मला पार्टिशन किती लागतात? 1 2 3. काउंटिंग करा, किती झाली टोटल? 7 फॅक्टोरियल अपॉन ऍपल किती आहे? डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू पार्टिशन किती आहे? डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. नेक्स्ट सेम प्रोसिजर हियर. 7 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. हे सगळ्यांचे जे उत्तर आहे त्या सगळ्यांच्या उत्तराला काय करायचं? ऍडिशन करायचं. वी गेट द सोल्युशन. हा फंडा लक्षात ठेवा, पार्टिशन केव्हा वापरायचं. पार्टिशन खूप महत्वाचा फंडा. एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया आणि स्टॉप घेऊया. संपला मग आपला टॉपिक. बाकी काहीच नाही. सर ठीक आहे, काय बोल रहे? 3 पार्टिशन का केले? 3 स्टुडंटला डिस्ट्रीब्यूट करायचे ना. अरे यार, 2च पार्टिशन लागतात ना. सॉरी, एक पार्टिशन कम करायचं. इथून हे झालं म्हणजे इथे किती घ्यावं लागेल? फक्त डिवायडेड बाय 2 फॅक्टर. ठीक, गुड गुड. नेक्स्ट, आता क्वेश्चन दिलेला तुम्हाला की x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 10 दिलेलं आहे, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पॉझिटिव्ह इंटिग्रल काढा. नंबर ऑफ पॉझिटिव्ह इंटिग्रल. मला सांगा x y z यांची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे x ची व्हॅल्यू काय पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू काय पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. z ची व्हॅल्यू काय पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. पॉझिटिव्ह इंटिग्रल म्हणल्यावर त्याच्यात 0 येत नाही. मला सांगा पॉझिटिव्ह इंटिग्रलची ही कंडिशन आहे, म्हणजेच याला कंडिशन घेताना काय घ्यायची? 1 प्लस t1. याची कंडिशन काय घेणार? 1 प्लस t2. आणि याची कंडिशन घेताना किती घेणार? 1 प्लस t3. याची कंडिशन झाली ही. इथे सबस्टिट्यूट करा, x च्या ठिकाणी, y च्या ठिकाणी, z च्या ठिकाणी. म्हणजे 1 प्लस t1 प्लस 1 प्लस t2 प्लस 1 प्लस t3 इज इक्वल्स टू किती? 10. म्हणजे t1 प्लस t2 प्लस t3 इज इक्वल्स टू किती? 7. म्हणजे 7 ही गोष्ट 3 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची. म्हणजे याची कंडिशन किती येणार सांगा? 7 गोष्टी 1 2 3 4 5 6 7. 7 गोष्टी 3 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायच्या. म्हणजे किती होईल सांगा? 9 फॅक्टोरियल अपॉन किती?
7 फॅक्टोरियल आणि रिपीटेड काय झालं डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. हे काय भेटलं तुमचं सोल्युशन. लक्षात ठेवा याच्यामध्ये खूप जण मुलं चुकतात. आता कधी कधी प्रश्नाला ट्विस्ट करतात. कसा ट्विस्ट करतील, x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 10 दिलेले आहे आणि सिच्युएशन दिलेली x इज ग्रेटर दॅन -1, y इज ग्रेटर दॅन इक्वल टू -1 आणि z इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2. मग मला सांगा x ची कंडिशन काय आहे, x इज ग्रेटर दॅन -1 म्हणजेच काय 0. x ची व्हॅल्यू किती आली 0. y ची व्हॅल्यू किती येईल सांगा, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 म्हणजे -1 प्लस t1 आणि z ची कंडिशन काय आहे मुलांना, z ची कंडिशन काय आहे 2 पेक्षा मोठा म्हणजे 2 प्लस t2 आणि याला x ला काहीतरी कन्सिडर करा, सपोज t3 कन्सिडर केलं, सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू इथे काय होईल सांगा t3 -1 प्लस t1 प्लस 2 प्लस t2 इज इक्वल्स टू किती 10. यांची ऍडिशन करा t1 प्लस t2 प्लस t3. दोनातनं एक गेला किती राहिला 1 तिकडे जाऊन मायनस झाला म्हणजे किती 9. 9 ला डिस्ट्रीब्यूट करायचे 3 लोकांमध्ये म्हणजे उत्तर काय येईल तुमचं सांगा 9 आणि किती पार्टिशन लागतील 2. तर 11 फॅक्टोरियल अपॉन किती लोक आहेत 9 फॅक्टोरियल 9 फॅक्टोरियल इंटू पार्टिशन किती यूज केले 2 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2. हे तुमचं फायनल उत्तर. पार्टिशन अशा ठिकाणी वापरायचं.